हॅलो स्टुडंट, इनडेफिनाइट इंटिग्रेशन या चॅप्टर मधली एक्सरसाइज 3.2C ही आपली चाललेली आहे. त्यातले काही एक्झाम्पल आपण कालच्या तासाला बघितले. उरलेले एक्झाम्पल आता आपण क्वेश्चन नंबर 1 मधले जे आहेत ते बघणार आहोत. या एक्झाम्पल मध्ये आणि कालच्या एक्झाम्पल मध्ये फरक हाच आहे की ह्याचा जो डिनॉमिनेटर आहे तो रूटच्या फॉर्म मध्ये आहे. मेथड तीच करायची जी काल केले, फॉर्म्युले मात्र सगळे बदलतील. फॉर्म्युले जे सुटेबल आहेत ते व्यवस्थित यूज करायचे आणि सिम्प्लिफिकेशन करायची. मेथड मात्र जे काही आपण काल बघितलं त्याच पद्धतीने तोच मेथडचा पॅटर्न जो आहे तो फॉलो करायचा. सो क्वेश्चन जो आहे त्याच्यामध्ये इव्हॅल्युएट द फॉलोइंग इंटिग्रेशन आहे आणि ही जी टर्म दिलेली आहे तिला सिम्प्लिफाय करण्यासाठी आपण न्यूमरेटर जो आहे तो कन्सिडर करूया. So numerator is equal to a into derivative of this quadratic equation. So value in 4x plus 2 plus b. रूटची व्हॅल्यू घ्यायची नाही, फक्त आतली टर्म कन्सिडर करायची. ती जी आतली टर्म आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. आता सिम्प्लिफिकेशन 4ax plus 2a plus b. कन्व्हिनियंट साठी कॉन्स्टंटला ब्रॅकेट आणि आता बाय इक्वेटिंग द टर्म व्हॅल्यू 2 मिळतील. 4a is equal to 3 and 2a plus b is equal to 4. Simplification a is equal to 3/4. ही जी व्हॅल्यू आली ती ह्या इक्वेशन मध्ये पुट करा आणि b साठी जे कॅल्क्युलेशन येईल ते कॅल्क्युलेशन करा. सो 3/2 plus b is equal to 4. Therefore b is equal to 4 minus 3/2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. सो व्हॅल्यू येईल 8. 8 मधनं 3 गेले 5/2. सॉरी 5/2. ही जी टर्म आलेली आहे ती टर्म आणि ही टर्म मिळून इंटिग्रेशन आय ची जी व्हॅल्यू आहे ती आता आपण लिहिणार आहोत. न्यूमरेटर मध्ये ही टर्म रिप्लेस करायची आहे. सो इंटिग्रेशन बिकम आय इज इक्वल टू इंटिग्रेट टर्म येईल a 3/4 इंटू टर्म आहे 4x plus 2 plus b upon denominator is root square root of 2x square plus 2x plus 1 into dx. काल जसं आपण सिम्प्लिफाय केलं तसंच आता पण सिम्प्लिफिकेशन करणार आहोत. हा जो डिनॉमिनेटर आहे तो पहिल्या टर्मसाठी आणि दुसऱ्या टर्मसाठी सेपरेट करून घ्यायचा. तो सेपरेट करत असताना कॉन्स्टंट a आणि b जो आहे तो इंटिग्रेशन साइनच्या बाहेर लिहायचा. सो सेपरेट करूया. टर्म होईल 3/2 इंटिग्रेशन 4x plus 2 upon square root of 2x square plus 2x plus 1 into dx plus 5/2 integration 1 upon square root 2x square plus 2x plus 1 into dx. आलेली ही जी व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये पहिलं इंटिग्रेशन आपण I1 नी कन्सिडर केलं होतं. काल पण असंच केलं. आता पण आपण त्याच प्रोसिजरचा फॉलोअप घेणार आहोत. पहिली जी टर्म आहे ती I1 आणि दुसरी जी टर्म आहे ती I2 आपण कन्सिडर करूयात आणि इंटिग्रेशनची जी व्हॅल्यू होईल इंटिग्रेशन 3/4 I1 प्लस 5/2 I2. हे जे इक्वेशन आहे त्याला आपण स्मॉल ए निकाल इंडिकेट केलं होतं तसंच आता इंडिकेट करूया. आणि आता I1 ची जी व्हॅल्यू आहे ती 4x plus 2 upon square root of 2x square plus 2x plus 1 into dx. हे सेपरेट कॅल्क्युलेशन करायचं. आता ह्या टर्मला मी जर ऑब्झर्व केलं तर फंक्शन जे आहे ते कसं दिलंय, डिनॉमिनेटरला रूटच्या फॉर्म मध्ये हे फंक्शन आहे आणि न्यूमरेटरला ह्या फंक्शनच्या आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला आहे. आणि असा एक फॉर्म्युला आपण या अगोदरच्या अगदी सुरुवातीच्या लेक्चरमध्ये बघितला होता. जर खाली रूट मध्ये फंक्शन असेल आणि वर त्याचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म असेल तर आपला फॉर्म्युला येतो 2 times स्क्वेअर रूट ऑफ फंक्शन प्लस सी. हा आपला बेसिक फॉर्म्युला आहे. ह्या फॉर्म्युल्याचा तुम्ही इथे डायरेक्ट वापर करू शकता. आणि एखाद्या वेळेस जर नाही लक्षात आलं की हा फॉर्म्युला आपल्याला नाही लक्षात आला तर मग मात्र सबस्टिट्यूशन मेथड तुम्हाला फॉलो करावं लागेल. ही जी व्हॅल्यू आहे ती सबस्टिट्यूट करायची, वर डेरिव्हेटिव्ह दिसतो आणि मग प्रोसिजर जी आहे ती अशी दिसेल. शेवटचं जे आन्सर आहे ते असं येईल, म्हणजे टीच्या फॉर्म मधलं जे सबस्टिट्यूशन असेल ते हे असं दिसेल. परत ह्याची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला माहिती आहे 2 times स्क्वेअर रूट ऑफ टी.
प्लस सी, आणि मग होती तशी टी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. पण जर तुम्ही सबस्टिट्यूशन मेथड यूज केल्या तर स्टेप्स अजून वाढल्या जातात. बेटर वे, तुम्हाला जर हा फॉर्म्युला माहिती असेल तर तो डायरेक्टली यूज करायचा, त्याला सबस्टिट्यूशन मेथड वगैरे यूज करायची नाही. डायरेक्ट तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकता, ह्या टर्मला रिराईट करू शकता. त्यामुळे डायरेक्ट यूज करणं हे कधी फायदेशीर आहे, ज्यावेळेस आपल्याला फॉर्म्युला माहित असेल तेव्हा. हा फॉर्म्युला आपण इथे लिहिणार आहोत आणि डायरेक्ट टर्म सिम्प्लिफाय करणार आहोत. सो वी नो दॅट. फॉर्म्युला लिहिणार आहोत आपण. फॉर्म्युला काय? इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह अपॉन स्क्वेअर रूट ऑफ फंक्शन इंटू dx असेल तर 2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ फंक्शन प्लस सी लिहा किंवा नाही लिहिला या केसमध्ये C1 ने इंडिकेट करूया टर्म तरी चालेल. I1 इज इक्वल टू इंटिग्रेशन येईल, सॉरी डायरेक्ट व्हॅल्यू येईल लॉग 2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ 2x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 प्लस C1. हा फॉर्म्युला लिहिल्यामुळे हे डायरेक्ट लिहिता आलं, अदरवाईज तुम्हाला सबस्टिट्यूशन मेथड जी आहे ती फॉलो करावी लागेल. आता I2 ची जी व्हॅल्यू आहे ती घेऊया, याला इक्वेशन नंबर 1 इंडिकेट करूया. I2 ची व्हॅल्यू ही आहे 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 इंटू dx. ह्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनला जसं आपण सिम्प्लिफाय करतो, म्हणजे एक्सरसाइज 3.2b मध्ये जसं केलंय तसंच ह्याला सिम्प्लिफाय करायचं. कोएफिशियंट एक्स स्क्वेअरचा 1 आणायचा, तो आपण कॉमन काढूयात, रूटच्या फॉर्म मध्ये तो बाहेर येईल. 1 अपॉन इथे दिसताना दिसेल एक्स स्क्वेअर, 2 ला 2 गेला कॅन्सल झाला x, आणि इथे येईल 1/2 इंटू dx. आता हा जो कोएफिशियंट 1 झालाय, मिडल टर्म अपॉन 2 कसं कॅल्क्युलेशन करा. सो मिडल टर्म 1 आहे, 1 अपॉन 2 सिम्प्लिफाय नाही होत, त्याचा स्क्वेअर करा, 1/4 ऍड अँड सबस्ट्रॅक्ट. सो ऍड अँड सबस्ट्रॅक्ट 1/4. सो जनरली त्या स्टेप्स राहतात. फक्त एकदा एक टर्म लक्षात आली की, म्हणजे मागच्या एक्सरसाइज मध्ये जर तुम्हाला सिम्प्लिफिकेशन व्यवस्थित जमलं तर ही पण एक्सरसाइज ऑटोमॅटिक होते. फक्त लक्षात काय घ्यायचं, टाईप लक्षात घ्यायचा की कुठल्या टाईपचं हे एक्झाम्पल आहे आणि त्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं. आता याला परफेक्ट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करूया. सो परफेक्ट स्क्वेअर घेऊया. परफेक्ट स्क्वेअर व्हेरिएबलचा येईल x प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. परफेक्ट स्क्वेअर झाला. आता ह्याला सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफिकेशन साठी LCM येईल 4 आणि इथे 4 येण्यासाठी 2, म्हणजे 2 मायनस 1 इज 1/4. सो प्लस येईल 1/4 इंटू dx. आणि हा जो आता कॉन्स्टंट आलाय त्या कॉन्स्टंटला आपण स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहून काढूया. बाकीच्या सगळ्या टर्म्स आहेत तशाच, कॉन्स्टंटला स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये घ्या, ब्रॅकेट स्क्वेअर इंटू dx. ही झाली टर्म आपली. आता आपला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. फॉर्म्युला येईल 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, ज्याची व्हॅल्यू लॉगची आहे, आणि लॉगची जर टर्म असेल तर सिम्प्लिफाय जसं आपण करतो तसंच आपण करणार आहोत. लॉग ऑफ एक्स फॉर्म्युला लक्षात घ्यायचा, ब्रॅकेट टाकावं. एक्स ची जी व्हॅल्यू आहे ती एक्स प्लस 1/2 प्लस स्क्वेअर रूट मध्ये जी टर्म आहे ती ऍज इट इज, म्हणजे स्क्वेअर रूट आहे तोच लिहायचा एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. हे जेव्हा आपण सॉल्व्ह केले होते, इथे C2 लिहिते मी, हे एक्झाम्पल जेव्हा आपण सॉल्व्ह केले होते त्यावेळेस हे बघितलं होतं की हा जर फॉर्म्युला यूज झाला तर ह्या फॉर्म्युल्याला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये जास्त कन्व्हर्शन करावं लागतं आपल्याला, आणि तेच आता आपण परत एकदा करणार आहोत. ही जी टर्म आहे रूट मधली ती व्हॅल्यू कॉन्स्टंट काढल्यानंतर, म्हणजे कोएफिशियंट काढल्यानंतर ची जी व्हॅल्यू राहते त्या व्हॅल्यूने डायरेक्ट रिप्लेस करणार आहोत, आणि या टर्ममध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन जे आहे ते करून घ्यायचं. सो इथे थोडस मी जागा घेते. सो I2 ची व्हॅल्यू काय होईल, 1 अपॉन रूट 2 लॉग ऑफ क्रॉस मल्टिप्लिकेशन, बॉक्स ब्रॅकेट घालते मी. सो 2x प्लस 1 अपॉन 2 प्लस स्क्वेअर रूट मध्ये जी टर्म आहे ती
कोइफिशियंट बाहेर काढल्यानंतरची जी व्हॅल्यू राहते ती डायरेक्ट आपण रिप्लेस करूया एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/2. आणि हे जे सिम्प्लिफिकेशन आहे त्याला इक्वेशन नंबर आपण 2 ने इंडिकेट करणार आहोत. हे इक्वेशन नंबर 2 आणि हे इक्वेशन नंबर 1 हे मिळून ए ची जी व्हॅल्यू आहे ती आपण आता रिराईट करूया. सो पुट इक्वेशन 1 and 2 in A. ए जो आहे तो आपण रिराईट करून घ्यायचा. सो बघितलं ना, ऑब्झर्वेशन जर व्यवस्थित असेल की टेक्निक तीच आहे, जे काल आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केले त्याच पद्धतीने आता पण सॉल्व्ह करतोय. फक्त फरक काय आहे की फॉर्म्युल्यांचा आहे. सिम्प्लिफिकेशन त्याच पद्धतीने करायचं आहे. एकदा सिम्प्लिफिकेशनची टेक्निक लक्षात आली की फॉर्म्युले फक्त बदलतात, बाकी व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू तीच येत राहते. सो हे आता आपण लिहून काढूया. ए मध्ये ह्या दोन्ही टर्म सबस्टिट्यूट करूया. अच्छा, मी हे पण खोडून टाकलं. सो आय इज इक्वल टू 3/4. ए ची व्हॅल्यू 2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ टर्म आती 2x² प्लस 2x प्लस 1 आणि प्लस 5/2 इक्वेशन नंबर 2 ची व्हॅल्यू 1/√2 लॉग ऑफ हा घेत नाही मी, हा इथे लिहूया 2x प्लस 1/2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ x² प्लस x प्लस 1/2 आणि ह्या सगळ्यांना मिळून कॉन्स्टंट एकदाच c लिहिणार आहोत. सिम्प्लिफिकेशन थोडस होतं, इथे भाग जातोय त्यामुळे भाग घालूया. इथे सिम्प्लिफिकेशन काही होणार नाही त्यामुळे मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये ती टर्म रिराईट करूया. सो 3/2 स्क्वेअर रूट ऑफ प्लस 5/2√2 लॉग ऑफ. ज्या टर्म्स आहेत त्या आहे तशा लिहितं, फक्त कोएफिशियंटचं आपण सिम्प्लिफिकेशन केलं. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन जरी करून घेतलं ना तरी चालतं, नाही केलं तरी चालेल. क्रॉस मल्टिप्लिकेशनची जी व्हॅल्यू आहे ती नंतर गिवन टर्म सारखीच दिसायला लागेल. मग ते करायचं असेल ऑप्शनल आहे ते. ह्या वर्षीच्या जे टेक्स्टबुक आहे त्याच्यामध्ये ते केलेले नाही आहेत पुढच्या स्टेप्स, त्यामुळे मी पण नाही करत आहे. हे जे आहे तेच फायनल आन्सर याचं असेल. सो परत एकदा की हे जे एक्झाम्पल आहेत ते 4 मार्कांसाठी आहे, कारण थोडेसे मोठे पण आहे. बरंच आपल्याला इंटिग्रेशन सॉल्व्ह करावं लागतं, फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात घ्यावे लागतात, त्याच्यानुसार रिराईट टर्म करावे लागतात. नेक्स्ट एक्झाम्पल अजून एक बघूयात आपण ह्याच टाईप मधलं. टर्म आहे इंटिग्रेशन I 7x प्लस 3 अपॉन स्क्वेअर रूट मधली जी टर्म आहे ती आहे 3 प्लस 2x मायनस x² इंटू dx. चेक करून घेते मी टर्म. ओके, व्हॅल्यू जी आहे ती आता सिम्प्लिफाईड फॉर्म मधली टर्म न्यूमरेटर करून घेऊया. कॉन्स्टंट त्याच्यासाठी कॅल्क्युलेट होतील. टर्म रिराईट होईल. न्यूमरेटर इज इक्वल टू व्हॅल्यू जी आहे डिनॉमिनेटरची ती a इंटू डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. कॉन्स्टंटचा 0 इथे 2 येईल, मायनस x² चा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस b. सिम्प्लिफिकेशन a नी आतमध्ये मल्टिप्लाय करा, मायनस 2ax प्लस b. इथे थोडंसं अजून काम करावं लागेल आपल्याला. कोइफिशियंट ऑफ x जो आहे तो पुढे घ्यायचा आणि जो कॉन्स्टंट आहे त्याला आपण सेपरेट लिहूया. ही जी टर्म आहे ती इक्विव्हॅलेंट करायची. x ला x, कॉन्स्टंटला कॉन्स्टंट. सो x ला x इक्विव्हॅलेंट करूया. मायनस 2a इज इक्वल टू 7. 2a प्लस b इज इक्वल टू 3. सिम्प्लिफिकेशन a इज इक्वल टू मायनस 7/2. ही a ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करा. मायनस 7/2 प्लस b इज इक्वल टू 3.
2 ला 2 कॅन्सल होतील आणि b ची व्हॅल्यू इकडे घेताना प्लस होईल 7. सो आन्सर येईल आपलं 10. b चा आन्सर 10 आणि a चं जे आन्सर आलेलं आहे ते मिळून ही जी टर्म आहे ती न्यूमरेटर मध्ये इथे सबस्टिट्यूट करूया. सो इंटिग्रेशन I बिकम -7/2 2 minus 2x plus 10 upon square root of 3 plus 2x minus x square into dx. ही जी व्हॅल्यू आहे जसं मगापासून केलं आपण तसंच न्यूमरेटर सेपरेट करायचा पहिल्या टर्मसाठी दुसऱ्या टर्मसाठी. ते करत असताना a आणि b ची जी व्हॅल्यू आहे ती इंटिग्रेशन साइनच्या बाहेर घ्यायची. सो -7/2 इंटिग्रेशन 2 minus 2x into dx. 10 इंटिग्रेशन ही टर्म येईल 1 upon square root. आता आलेली जी व्हॅल्यू आहे तिला पहिल्याला I1 आणि दुसऱ्याला I2 जो आहे तो आपण सपोज करूया. सो पहिली व्हॅल्यू -7/2 I1 आणि दुसरी व्हॅल्यू 10 I2. हे इक्वेशन स्मॉल ए आपण इंडिकेट करूया. आता I ला सिम्प्लिफाय करूया. सो I1 ची व्हॅल्यू जी आहे ती इंटिग्रेशन 2 minus 2x अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 3 plus 2x minus x square into dx. मगाशी जसं सॉल्व्ह केलं तसंच पहिल्यांदा फॉर्म्युला लिहायचा. सो वी नो दॅट फॉर्म्युला लिहा इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह अपॉन स्क्वेअर रूट ऑफ फंक्शन. असं जर असेल तर 2 times स्क्वेअर रूट ऑफ फंक्शन असा जो फॉर्म्युला आहे आपला तो आता इथे लिहिता येईल प्लस c किंवा c1 कारण I1 लिहितोय म्हणून आपण c च्या फॉर्म मध्ये 2 स्क्वेअर रूट ऑफ टर्म येईल 3 plus 2x minus x square plus c1. आलेली ही जी टर्म आहे ती इक्वेशन 1 ने इंडिकेट करायची. आता I2 ची जी व्हॅल्यू आहे ती कन्सिडर करूया. इंटिग्रेशन 1 upon square root of 3 plus 2x minus x square into dx. तर ह्याला आपल्या स्टेप नुसार सॉल्व्ह करायचं. पहिली स्टेप स्क्वेअरचा जो कोएफिशियंट आहे तो 1 पाहिजे. तो 1च आहे याचा अर्थ आपल्याला दुसरी स्टेप चालू करायची आहे. मिडल टर्म अपॉन 2. सो मिडल टर्म अपॉन 2 करा. टर्म येईल 1. आलेली 1 व्हॅल्यू स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये करा. स्क्वेअर केला 1 चा तरी आन्सर येतं 1. 1 add and subtract. So 3 plus 1 2x minus x square minus 1 into dx. आता परत एकदा कॉन्स्टंटला सिम्प्लिफाय करा. कॉन्स्टंट येईल आपला 4. ऍडिशन मायनस साइन कॉमन काढायची. स्क्वेअरची टर्म मिडल टर्म आणि नंतर कॉन्स्टंट या सिक्वेन्सली टर्म हे जे आहेत त्या लिहून काढल्या. आता सिम्प्लिफिकेशन परफेक्ट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये येईल. सो परफेक्ट स्क्वेअरचा फॉर्म घ्या. I2 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ कॉन्स्टंटला पण स्क्वेअर आणि व्हेरिएबल येईल x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू dx. आता आपला सुटेबल फॉर्म्युला जो आहे तो यूज करायचा. 1 अपॉन रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर म्हणजेच व्हॅल्यू येते साइन इनवर्स ऑफ x अपॉन a प्लस कॉन्स्टंट. ही जी टर्म आली आहे साइन आल्यामुळे एकदम सोपं झालं कारण साइनची जर टर्म असेल तर कॅल्क्युलेशन एकदम इझी आहे. तीच टर्म आपली फायनल व्हॅल्यू असेल. आता जी आली आहे त्याला 2 सपोज करूया आणि हे जे आहे हे पुट करूया. पुट 1 and 2 इन इक्वेशन नंबर a. a मध्ये ह्या दोन्ही व्हॅल्यू आता सबस्टिट्यूट करा. सो a बिकम I is equal to -7/2 into 2 square root of 3 plus 2x minus x square plus 10 into sin inverse of x plus minus x minus 1 upon 2 plus c. दोघांना मिळून कॉन्स्टंट c एकदाच लिहूया.
इथे सिम्प्लिफिकेशन होईल. 2 ला 2 जो आहे तो कॅन्सल होईल आणि मग आय परत लिहिता येईल -7 स्क्वेअर रूट ऑफ 3 + 2x - x स्क्वेअर प्लस 10 साइन इनवर्स ऑफ x - 1 अपॉन 2 आणि सगळ्यात शेवटी हा जो c आहे तो येईल आणि हेच आपलं फायनल आन्सर असेल. सो परत एकदा टेक्निक सेम आहे, फक्त कॅल्क्युलेशन जे आहे ते आपल्याला करावे लागतात. फॉर्म्युला जो आहे तो सुटेबल यूज करावा लागतो. अजून एक एक्झाम्पल थोडस वेगळ्या टाईपचं ह्याच एक्सरसाइज मधलं, ह्याच क्वेश्चन मधलं बघूयात, ज्याच्यामध्ये टर्म जी आहे ती न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोन्ही रूटच्या फॉर्म मध्ये. असे 2 एक्झाम्पल आहेत, त्यातलं एक सॉल्व्ह करून देते, एक तुम्ही करा. सो टर्म सिम्प्लिफाय होईल. सॉरी, व्हॅल्यू घेऊया पहिल्यांदा. स्क्वेअर रूट ऑफ 9 - 6 अपॉन x. सो इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 9 - 6 अपॉन x. दुसरी पण टर्म आहे, रूट मध्ये आहे x - 7 अपॉन x - 9. त्याही टर्मला याच पद्धतीने आपण सिम्प्लिफाय करणार आहोत. ज्या केसमध्ये न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोन्ही रूटच्या फॉर्म मध्ये आणि दोन्हीचे व्हेरिएबल्स जे आहेत ते एकसारखी डिग्री देतात. इथे डिग्री 1 आहे, पॉवर किंवा डिग्री म्हणूयात आपण त्याला 1च आहे. अशा केसला सिम्प्लिफाय करण्यासाठी न्यूमरेटरची जी टर्म आहे तिच्याने टर्म रॅशनलाइज करून घ्यायची. सो न्यूमरेटरची जी टर्म आहे त्याच्याने जर रॅशनलाइज केलं तर न्यूमरेटर हा सिम्प्लिफाय होतो. सो न्यूमरेटरच्या टर्मने आपण रॅशनलायझेशनची जी प्रोसेस आहे ती करायची. ती केल्यानंतर न्यूमरेटरला न्यूमरेटर मल्टिप्लाय होईल. सो न्यूमरेटरला न्यूमरेटर मल्टिप्लाय झाला तर 9 - 6 ब्रॅकेट स्क्वेअर डिनॉमिनेटर येईल 9x - x स्क्वेअर इंटू dx. आणि म्हणूनच स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल करण्यासाठीच ही प्रोसेस आपण रॅशनलायझेशनची करून घेतली होती. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झालं की आता ही जी व्हॅल्यू मिळाली आपल्याला 9x - x स्क्वेअर इंटू dx या पॅटर्नची मिळाली, ज्याच्यामध्ये न्यूमरेटर आता इंडेक्स वाईज लहान आहे, डिनॉमिनेटर इंडेक्स वाईज मोठा आहे. म्हणजे ही जी मेथड आहे ती आता आपल्याला फॉलो करायची. टर्म काय करायची, न्यूमरेटर इज इक्वल टू a इंटू डेरिव्हेटिव्ह 9 - 2x प्लस b. सिम्प्लिफिकेशन 9a - 2ax प्लस b. व्हेरिएबल अगोदर, कॉन्स्टंट नंतर, प्लस b इज इक्वल टू 9 - x. सिम्प्लिफिकेशन व्हेरिएबल, अरे व्हेरिएबलला व्हेरिएबल इथे नंतरच पाहिजे होता. सो जमेल ना तुम्हाला. आता कॉन्स्टंटला कॉन्स्टंट इक्विव्हॅलंट करून घेऊया. 9a प्लस b इज इक्वल टू 9 आणि व्हेरिएबलला व्हेरिएबलची टर्म -2a इज इक्वल टू -1. a ची व्हॅल्यू मिळेल 1/2. मायनस मायनस प्लस होईल आणि हा जो 2 आहे तो इकडे शिफ्ट केला की 1/2 होईल. ही जी टर्म आहे ती आता इथे आपण सबस्टिट्यूट करूया. टर्म होईल 1/2 प्लस b इज इक्वल टू 9. हे व्हॅल्यू इकडे शिफ्ट करा म्हणजे b चा आन्सर मिळेल तुम्हाला 9 - 9/2. क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन 18 - 9 इज 9/2. हा जो b आलाय तो आणि a जो आलाय आपला तो मिळून आपल्याला इंटिग्रेशन आय चा जो न्यूमरेटर आहे तो न्यूमरेटर चेंज करून घ्यायचा आहे. सो न्यूमरेटर आय ची जी व्हॅल्यू आहे ती होईल न्यूमरेटरची a ची व्हॅल्यू 1/2 9 - 2x प्लस b अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 9x - x स्क्वेअर इंटू dx. आपण जसं सिक्वेन्स ठेवलेला आहे तसाच कॉन्स्टंटला बाहेर, इंटिग्रेशन सेपरेट. सो कॉन्स्टंट बाहेर, इंटिग्रेशन सेपरेट. प्लस 9/2 इंटिग्रेशन 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 9x - x स्क्वेअर इंटू dx. परत सिम्प्लिफिकेशन मध्ये पहिली टर्म I1, दुसरी टर्म I2. 1/2 I1 9/2 I2
आता ह्याला इक्वेशन नंबर ए सपोज करूया आणि I1 जो आहे तो कॅल्क्युलेट करायला घेऊया. 9 मायनस 2x अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 9x मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx. परत एकदा फॉर्म्युला लिहायचा. वी नो दॅट एफ डॅश एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एफ ऑफ एक्स असेल तर आपण व्हॅल्यू लिहिते 2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ फंक्शन प्लस सी. हा फॉर्म्युला इथे यूज होईल. I1 ची व्हॅल्यू येईल 2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ 9x मायनस एक्स स्क्वेअर प्लस C1. ह्याला इक्वेशन नंबर 1 सपोज करायचं. आता इक्वेशन नंबर 2 म्हणजेच I2 ची जी व्हॅल्यू आहे ती घेऊया. सो I2 इज इंटिग्रेशन 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 9x मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx. ह्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन जसं आपण सिम्प्लिफाय करतो त्याच वेळी सिम्प्लिफिकेशन जे आहे ते पूर्ण करायचं. सो सिम्प्लिफिकेशन साठी हे खोडून टाकते जे जागा मिळेल मला. सो सिम्प्लिफिकेशन जे आहे ते कोएफिशियंट एक्स स्क्वेअरचा 1च आहे त्यामुळे मिडल टर्म अपॉन 2 मिडल टर्म अपॉन 2 भाग जात नाही त्याचा स्क्वेअर करा. सो 81 अपॉन 4 ही टर्म ऍड सबस्ट्रॅक्ट करायची. सो ऍड म्हणजेच 81 अपॉन 4 पहिल्यांदा घेतलं आपण सबस्ट्रॅक्ट शेवटी घेऊया. मायनस एक्स स्क्वेअर मायनस 81 अपॉन 4 इंटू डी. आता याला सिम्प्लिफाय करूया. कॉन्स्टंट एकच असल्यामुळे हीच टर्म राहील. इथे मात्र मायनस साइन परफेक्ट स्क्वेअर साठी आपण मायनस साइन कॉमन घेऊन टाकूया. एक्स स्क्वेअर मायनस 9x प्लस 81 अपॉन 4 ब्रॅकेट कम्प्लीट इंटू dx. आता कॉन्स्टंट पण स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये घ्या. कॉन्स्टंट पण स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये घ्यायचा आणि व्हेरिएबलला पण परफेक्ट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये घ्यायचा. सो 9/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस एक्स मायनस 9/2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू dx. आणि आपला जो फॉर्म्युला आहे 1 अपॉन रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे साइन इनवर्सचा फॉर्म्युला तो आपल्याला यूज करायचा आहे. साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए. आता या केस मध्ये थोडस सिम्प्लिफिकेशन आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन न्यूमरेटरला होत आहे. I2 पाहिजे होतं इथे. I2 साइन इनवर्स ऑफ 2x मायनस 9 अपॉन 2 गेट कॅन्सल प्लस C2. ही जी टर्म आली आहे त्याला इक्वेशन नंबर 2 ने इंडिकेट करायचं. 1 आणि 2 ची व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन नंबर 1 मध्ये सबस्टिट्यूट करायची आहे. तेच आता आपण करणार आहोत. पुट put 1 and 2 in A. A ची टर्म मध्ये सबस्टिट्यूट करूया. I is equal to 1/2 इक्वेशन 1. सो 2 स्क्वेअर रूट ऑफ 9x मायनस एक्स स्क्वेअर आणि I2 इथे आहे कोएफिशियंट त्याचा 9/2. टर्म आहे साइन इनवर्स ऑफ 2x प्लस नाही मायनस 9 अपॉन 9 आणि सर्वांना मिळून कॉन्स्टंट C. सिम्प्लिफिकेशन इथे होत आहे ते सिम्प्लिफाय करून घेऊया. सो 2 ला 2 कॅन्सल होईल फक्त रूट राहील आणि दुसरी टर्म आहे तशीच खाली लिहून काढायची. त्याला सिम्प्लिफिकेशन होणार नाही प्लस C आणि हेच आपलं फायनल जे आहे ते आन्सर येईल. तर थोडेसे लेंदी टाईपचे एक्झाम्पल आहेत पण इझी आहेत. मार्क ही त्या मनाने ते जास्तच आहे. 4 मार्काचे एक्झाम्पल आहे त्यामुळे व्यवस्थित सिम्प्लिफाय करा. इथे हा जो क्वेश्चन नंबर 1 आहे तो संपेल. आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये जे एक्झाम्पल्स आहेत ते थोडेसे परत एकदा नाही 1च आहे. एकच क्वेश्चन आहे याच्यामध्ये आणि नंतरचे जे 2 एक्झाम्पल आहेत दिलेले ते सबस्टिट्यूशन मेथडचे आहे. सबस्टिट्यूशन जरी मेथड असेल तरी टेक्निक ही नाही. जे ते चुकून आलेले एक्झाम्पल असतील कदाचित इथे
अगोदरच्या एक्सरसाइज मध्ये ते पाहिजे होते, पण काही हरकत नाही. ते इथे जरी आलेले असले तरीही त्या दोन्ही एक्झाम्पलला सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही सबस्टिट्यूशन मेथड जी आहे ती यूज करायची. सबस्टिट्यूट केली की व्हॅल्यू तुमचं नॉर्मल ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये डिनॉमिनेटर दिसेल. डायरेक्ट हे जे आपण I2 केलंय ना त्या पद्धतीने त्याला कॅल्क्युलेशन करायचं. सबस्टिट्यूशन मात्र अगोदर घ्यायचं आणि नंतर कॅल्क्युलेशन ह्या ज्या मेथड्स आहेत त्याचा फॉलोअप घ्यायचा आणि त्या पद्धतीने घ्यायचं. हे दोन एक्झाम्पल त्या टाईपचे आहेत. आणि नंतर मात्र पुढे अजून वेगळी टेक्निक तुम्हाला मिळेल. पुढचे प्रॉब्लेम्स अजून थोडे वेगळे, फॉर्म्युले नवीन आणि मागचे सगळं लक्षात घेऊन पुढचं सगळं सॉल्व्ह करायचं. या टाईपचे एक्झाम्पल आपण पुढच्या लेक्चरला बघूया.